शहीद भगतसिंग मैदान येथील शिवडी विधानसभेचे सन्माननीय विभागाध्यक्ष व उपविभागाध्यक्ष माननीय राजसाहेबांचं पुष्पहार घालून स्वागत करतो. देऊन सन्माननीय नितीन नंदुचिले माननीय राजसाहेबांना विठ्ठलाची शब्द भेट देतील. शिवडी विधानसभेचे विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी माननीय राजसाहेबांना सदिच्छा भेट देतील. त्याचप्रमाणे दक्षिण मुंबईचे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी माननीय राजसाहेबांना पुष्पगुच्छ देतील. आणि मी आपण ज्यांच्या विचाराची आतुरतेने वाट पाहतात त्यांच्या आणि तुमच्यामधलं अंतर कमी करतो. मी माननीय राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. फटाके बंद करा लावायचे. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भाषणाला जरा 2 दिवस गॅप घेतली. म्हटलं जरा 2-3 दिवस मुख्यमंत्र्यांना पण जरा शांतपणे झोपू देत. त्यांना पण प्रश्न पडला असेल काय सतत काय उत्तर द्यायची. भांबावलेत, समजत नाही त्यांना की काय उत्तर द्यायची. मला आता गेल्या 2 दिवसामध्ये मला अशा अनेक गोष्टी पत्रकार तुमच्या काही टेलिव्हिजन चॅनलच्या काही मुलाखती झाल्या माझ्या. आणि त्या मुलाखतींमध्ये मला त्यांनी विचारलं की मुख्यमंत्री असं बोलतायत, मुख्यमंत्री या गोष्टी म्हणतायत. माझी स्क्रिप्ट बारामतीहून आली आहे. शरद पवार मला चालवत आहेत का आत्ता उभा राहिलो काय? मी जे या लोकांना गेल्या माझ्या सगळ्या सभांमध्ये जे मी प्रश्न विचारतोय या प्रश्नांची यांच्याकडे उत्तर नाही आहेत. कारण या भाजपवाल्यांचा जो मूळ पुरुष आहे तो इतकं खोटं बोलून ठेवलंय त्यांनी. म्हणजे मोदी
इतकं खोटं बोलून ठेवले की त्यांना समजत नाहीये भाजपवाल्यांना आता हे सगळं ह्याचं समर्थन करायचं कसं, या गोष्टी बोलायच्या कशा. आणि मग त्याच्यावरती उत्तर देता येत नाहीत, मग ती उत्तर देता येत ना, मग काय करायचं. मग हे असल्या काहीतरी गोष्टी बोलायच्या, यांना हे चालवतायत, त्यांना ते चालवतायत, यांना ह्या गोष्टी करतायत. आता म्हणे काहीतरी त्या माझ्या जुन्या क्लिप्स आता म्हणे काहीतरी त्या बाहेर काढतायत. जेव्हा मी काँग्रेसवरती टीका केली होती, हो केलीच होती, मी ती गोष्ट नाकारली नाही, नाकारणार पण नाही. ते नालायक होते असं सांगितलं गेलं म्हणून तुम्हाला आणलं, तुम्ही त्यांच्याहून नालायक निघालात. काय कॉम्पिटिशन चालू आहे. मेरी कमीज तुम्हारे कमीज से सफेद कैसी, त्या लेवलला सगळं चालू आहे का. तुम्ही जास्ती खोटं बोललात का मी जास्ती खोटं बोलतोय. 2014च्या अगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मी वाभाडे काढले आहेत, जेवढे भाजपवाल्यांनी पण काढले नव्हते. तेव्हा ते सत्तेमध्ये होते, त्यांचे वाभाडे काढले. आता तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुमचे मी कपडे काढणार. मग मी त्या दिवशी मी बोललो नाही का, मेळाव्यामध्ये बोललो मी आपल्या, मी म्हणे कोण तर म्हणे शरद पवारांचा पोपट आहे. चला कपडे आम्ही यांचे काढले आणि ह्यानं आमचा पोपट दिसला. बोलण्यासारखं काय उरलं नाही, बोलण्यासारखं यांच्याकडे काय राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे जे तोंडाला येईल ते आपलं बोलायचं. माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. हा देश जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तर द्या. आणि विषय जर समजा शरद पवार असेल तर शरद पवारांच्या दिल्लीतल्या बंगल्यावरती कोणकोणत्या पक्षाचे कोण खासदार तिकडे जाऊन दरवाजा ठकठकत असतात हे एकदा सांगा. बरं लांब कशाला जा. मी मध्यंतरी जो मेळावा घेतला होता, कदाचित विसरले असतील लोक, त्यावेळेला भाजपवाले म्हणजे फारसं त्यांनी लक्ष दिलं नसेल. त्या माणूस जाहीर सभांमधनं पण ही गोष्ट करेल याची त्यांना कल्पना नव्हती. मी आता 19 मार्चच्या माझ्या आपल्या मेळाव्यामध्ये मी एक क्लिप दाखवली होती नरेंद्र मोदींची, की हेच नरेंद्र मोदी 2014च्या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये काय बोलत होते आणि 2014ची निवडणूक संपल्यानंतर जेव्हा हेच नरेंद्र मोदी बारामतीमध्ये गेले त्यावेळेला हेच नरेंद्र मोदी त्याच शरद पवारांबद्दल काय बोलत होते तुम्हीच बघा. ये बारामती की रैली देख लीजिए, हवा का रुख क्या है पता चल जाएगा, चाचा भतीजे का क्या होगा. कितना जनसागर दूसरी आजादी की लड़ाई लड़ रहा है, उसे यहां चाचा भतीजे से आजादी चाहिए. ऐकलत आता ऐक कि क्रिकेट के संबंध में तो आए दिन बयान देने के लिए उनको फुर्सत है, लेकिन मरते हुए किसान के लिए चिंता करने के लिए उनको फुर्सत नहीं है. थांब जरा. क्रिकेटमध्ये लक्ष घालतायत पण आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल त्यांना काही वाटत नाहीये. काका आणि पुतण्या यांचं साम्राज्य बारामतीमधनं उद्ध्वस्त केलं पाहिजे, काढून टाकलं पाहिजे. बारामतीसाठी म्हणून ही दुसरं स्वातंत्र्य आहे. ऐकलत ना, ऐकलत की नाही. आता पुढे लाव. अमल करो ऐसा अमन में जहां से गुजरे तुम्हारी नजरें वहां से तुम्हें सलाम है. आज शरद राव जी का जीवन देखते हुए लगता है
कि जहां भी उनकी नजर गुजरेगी सब दूर से उनको सलाम आएगी। शरद राव रचनात्मक कामों की कोख से पैदा हुए राजनेता है। अधिकतम उनका समय रचनात्मक कार्यों में लगा हुआ है। आज भी कोई बारामती जाकर के देखेगा तो चारों तरफ कुछ न कुछ रचनात्मक गतिविधियों में शरद परिवार की महक आएगी। मुझे सामने जाकर के शरद राव को पूछना चाहिए कि शरद राव जी, आपको क्या लगता है, आपका अनुभव है, इसका रास्ता कैसे मिला। उस भूमिका को मैं हमेशा महत्व देता आया हूं। और जैसे भी शरद राव जी बता रहे थे कि मैंने उनको गुजरात बुलाया था, हकीकत तो वो दिखा करके मैं उनसे जानना चाहता था कि अभी कुछ कमी रह गई तो मुझे बताइए, मैं ठीक करना चाहता, मैं सीखना चाहता। और बहुत लोग, कम लोगों को मालूम होगा, ऐका शायद महीने में 2-3 बार मेरी और शरद राव की बात न हुई हो, ऐसा कोई महीना नहीं गया होगा। राज्य सरकार में मेरी कठिनाइयां बहुत रहती थी। भारत सरकार से परेशानियां होती रहती थी। तो मैं फिर शरद राव को बीच में डालता था और वे भी दलगत राजनीति से ऊपर उठ करके केंद्र सरकार का राज्य से कैसा रवैया होना चाहिए, उसकी उत्तम भूमिका अदा करते थे। और मैं आज बारामती में उनके उस योगदान के लिए सार्वजनिक रूप से अभिनंदन करना चाहता हूं। और मैंने देखा है शरद राव जी को, वो कितनी राजनीति की आपाधापी में क्यों न हो, दिन में कितने ही राजनीतिक उठापटक के दबाव के नीचे क्यों न हो, लेकिन अगर किसान की बात आ जाए, खेती की बात आ जाए, तो तुरंत एक्टिव होकर के उस काम को हाथ में ले लेते। इतना उनका डेडिकेशन, उनका इस डेडिकेशन को मैंने देखा है। और इस फरवरी में सार्वजनिक जीवन में 50 वर्ष जनप्रतिनिधि का उनका समय हो रहा है। मैं अभी से बधाई देता हूं। 50 साल तक विदाउट ब्रेक जनप्रतिनिधि के रूप में चुन करके आना, चुनाव जो लड़ते हैं, जीतते हैं, उनको पूरा पता है कि किस प्रकार से जिंदगी जीनी पड़ती है। शरद राव जी ने जी करके दिखाया है। और एक बहुत उत्तम उदाहरण सभी सार्वजनिक जीवन के लोगों के लिए एक उत्तम उदाहरण उन्होंने प्रस्तुत किया है। शरद राव का एमएलए और एमपी वाला मामला है, अपने आप में बड़ी विरासत है। सार्वजनिक जीवन की एक बहुत बड़ी पूंजी है, बहुत बड़ी विरासत है। आता ऐका, मैं व्यक्तिगत रूप से शरद राव का अत्यंत आदर करने वाले व्यक्तियों में से रहा हूं। मैं गुजरात का मुख्यमंत्री था, वो हमेशा मुझे उंगली पकड़ करके चलाने में मेरी काफी मदद करते रहे हैं। और ये बात सार्वजनिक रूप से स्वीकारने में मैं गर्व अनुभव करता हूं। आता काही बोलायचंय का भाजपवाल्यांना? त्यांचं बोट धरून मी या सगळ्या गोष्टी शिकलो असं जर समजा पंतप्रधान देशाचे सांगत असतील, हे आरोप माझ्यावर करतायत, किती झोंबलं असेल, किती त्रास होत असेल या गोष्टींचा आपल्याला कळू शकतो। याचं कारण सगळं वारं बदललेलं आहे, वारं फिरलेलं आहे सगळं। 2014ची ती लहर, त्या गोष्टी आता राहिलेल्या नाहीत।
हे त्यांनाही कळून चुकलंय आणि त्यामुळे वाटेल ते बोलायचं. परवा दिवशीची मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक बातमी आली, पण त्या बातमीच्या अगोदरचा मी एक मुद्दा म्हणून तुम्हाला संदर्भ देतो की एखाद्या गोष्टी ज्या वेळेला घडत असतात, होत असतात, त्यावेळेला तुम्हाला त्या बरोबर उचलायच्या असतात की त्यातनं काय आपण नक्की बघतो आहोत. एखादी घटना घडते, एखादी बातमी येते, ती घटना होणं, घडणं आणि ती एखादी बातमी येणं, एखादा कोणतरी माणूस बोलणं, यातनं काहीतरी जे आपण उचलायला पाहिजे, बरोबर काय गोष्ट आहे, ही नेमकी काय आहे हे कळलं पाहिजे आणि ते समोरच्यांना समजवलं पाहिजे. उदाहरणार्थ, गुजरातच्या विधानसभेची निवडणूक झाली आणि गुजरातची आत्ता एक वर्ष, दीड वर्ष झालं असेल मला असं वाटतं. आणि गुजरात विधानसभेची ज्यावेळेला निवडणूक झाली, त्याचे रिझल्ट आले. म्हणजे 2014ला ज्या प्रकारचं मतदान भारतीय जनता पक्षाला गुजरातमध्ये झालं होतं, ते मतदान जर समजा आपण पाहिलं, त्याचा विचार जर समजा आपण केला, तर ह्या गेल्या विधानसभेला भारतीय जनता पक्षाच्या 165 जागा यायला पाहिजे होत्या विधानसभेला, त्यांचे आमदार यायला पाहिजे होते. आले किती? 99. काँग्रेस साधारणपणे 81-82 पर्यंत वाढली. तिथे जर समजा गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जर त्यांचे उमेदवार उभे केले नसते, तर कदाचित आज चित्र वेगळं असतं. गुजरातमध्ये देखील काँग्रेसची सत्ता असती. म्हणजे नरेंद्र मोदींच्या होम ग्राउंडवरती, बाकीची राज्य तर सोडूनच द्या, नरेंद्र मोदींच्या होम ग्राउंडवरती 165 जागा जिकडे यायला पाहिजे होत्या, तिकडे जर 99 जागा येत असतील, तर एकूणच देशामधली परिस्थिती काय असेल याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. आणि त्याप्रमाणे जर समजा पुढे बघितलं, तर त्याच्यानंतरच्या ज्या काही निवडणुका झालेल्या आहेत, मग त्या कर्नाटकच्या असतील, मध्य प्रदेशच्या असतील, राजस्थानच्या असतील, मग छत्तीसगडच्या असतील, प्रत्येक ठिकाणी काँग्रेस निवडून आली. साधारणपणे एखाद्या बातमीचा जर समजा तुम्ही कानोसा घेतला आणि त्याच्यावरती जर विचार केला, तर तुमच्या असं लक्षात येतं की हे नक्की हे प्रकरण काय आहे. आत्ताच काल परवाकडे आलेली एक महत्वाची बातमी, मला माहिती नाही की त्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा चॅनल्समध्ये त्या बातमीचं ॲनालिसिस झालं की नाही नीट. आणि ती बातमी आहे, मुकेश अंबानी यांनी दक्षिण मुंबईतल्या तुमचा मिलिंद देवराला जाहीर पाठिंबा दिला. तुम्ही एवढंच पाहिलं. हा नुसता मिलिंद देवरा दिलेला पाठिंबा नव्हता. जर समजा उद्या असं पकडूया की मुकेश अंबानींना जर समजा मिलिंद देवराला मतदान करायचंय, मतदान करून आले असते, बरोबर की नाही. लोकांसमोर जाहीररित्या बोलण्याचं काय कारण आहे? मुकेश अंबानी आणि उदय कोटक, हे मुकेश अंबानी म्हणजे मी तुम्हाला परत सांगून ठेवतो तुम्हाला, मुकेश अंबानी म्हणजे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जिवलग मित्र. हे मुकेश अंबानी आणि उदय कोटक एक इंडस्ट्रियलिस्ट, या देशामधला सगळ्यात मोठा, सर्वात पॉवरफुल अशा प्रकारचा एक उद्योगपती जाहीररित्या सांगतो की मी मिलिंद देवराला म्हणजे काँग्रेसला मतदान करणार आहे. हे दक्षिण मुंबई पुरता नुसता मर्यादित विषय नसतो, हा देशाला मेसेज असतो. हे देशाला सांगणं असतं की भारतीय जनता पक्षाचं सरकार चाललेलं आहे. भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवरती येणार नाही. मोदी परत पंतप्रधान होणार नाहीत. नाहीतर मुकेश अंबानी जाहीररित्या अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलंच नसतं, अजिबात केलं नसतं.
मला आजपर्यंत कधी आठवत नाही, इतक्या वर्षात मला आजपर्यंत कधी आठवत नाही की कुठच्या उद्योगपतीने जाहीररित्या कुठच्या तरी राजकीय पक्षाला जाहीर पाठिंबा दिलाय, बोलून दाखवलंय. आजपर्यंत मला आठवत नाही. आणि विरोधाभास बघा काय, इथे मुकेश अंबानी सांगतायत की मी काँग्रेसला मतदान करणार आहे, मिलिंद देवराला मतदान करणार आहे. आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सांगतायत की मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत. का मॅच खेळायची का तुम्हाला? काय आहे काय? पाकिस्तानचे पंतप्रधान सांगतात की मला भारताचा पंतप्रधान कोण पाहिजे. 1947 सालापासून आजपर्यंत भारताच्या इतिहासात किंवा देशाच्या जगाच्या इतिहासात, भारत पाकिस्तानच्या संबंधाच्या इतिहासात आजपर्यंत असं कधी घडलं नाही की पाकिस्तानचा पंतप्रधान सांगतोय की भारताचा पंतप्रधान कोण पाहिजे. कशासाठी पाहिजे? का पाहिजे? काय घडवायचंय? बाबांनो, हाच माणूस निवडणुकीच्या अगोदर तुमच्या सगळ्या देशासमोर आले आणि म्हणाले 56 इंचाची माझी छाती आहे. मनमोहन सिंगांना त्यांनी सांगितलं लव्ह लेटर पाठवायची बंद करा. एक माणूस जर त्यांनी मारला, एक जवान मारला, तुम्ही 4 जवान मारा. हे बोलणारा माणूस पंतप्रधान झाल्यावरती बदलला. पंतप्रधान झाल्या त्याच्या शपथविधीला हेच नरेंद्र मोदी पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवता. काय वाटलं असेल त्या जवानांच्या कुटुंबियांना? हे ज्या वेळेला बोलत होते त्यावेळेला त्या जवानांच्या कुटुंबियांना वाटलं असेल एक आधार आला. पण जे काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंगांनी पण जे केलं नाही ते नरेंद्र मोदींनी केलं. विमानातनं कुठून तरी येत असताना त्यांच्या लक्षात आलं की आज नवाज शरीफांचा वाढदिवस आहे. विमान फिरवलं आणि नवाज शरीफांच्या इकडे गेले. केक कापला रात्री, त्यांना केक भरवला, त्यांच्याकडे जेवले, त्याचे फोटोही आले. काय वाटलं असेल त्या जवानाच्या पत्नीला? काय वाटलं असेल त्या जवानाच्या आईला? की अरे 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 माझा पोरगा हाकनाक गेलं. हे नुसते आम्हाला भूलता पण सांगत आले. आम्हाला वाटलं आता सडेतोड उत्तर मिळेल. उत्तर कसलं? काहीच नाही. अख्खी 5 वर्ष या माणसाने नुसता खोटा प्रचार केला. खोटा प्रचार, खोट्या गोष्टी सांगत राहिले, खोट्या गोष्टी. जे या देशाला जे स्वप्न दाखवली त्या स्वप्नांबद्दल आता ते काहीही बोलायला तयार नाहीयेत. हाताला जे लागेल त्याच्यावरती आता ते त्यांच्या निवडणुकीचा प्रचार करतायत. परवा दिवशी श्रीलंकेमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला तर त्याच्यावरती बोलायला लागले आतंकवाद संपवण्यासाठी म्हणून भाजपला तुम्ही मदत करा. वा, जर आपण आकडेवारी जर नीट पाहिली तर नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये सर्वाधिक जवान आमचे मारले गेलेले आहेत. पण गेल्या 5 वर्षामध्ये या देशामधला मीडिया, या देशामधली वर्तमानपत्र, या देशामधले पत्रकार, या देशामधले मीडियाचे सगळे मालक धमक्या देऊन बंद करून टाकलेत. बातम्या आमच्या विरोधात छापायच्या नाहीत, आकडे बाहेर येता कामा नाहीत. अहो, कुठपर्यंत खोटा प्रचार करतात? म्हणजे ह्यांचे हे जी सगळीची लावारीस कार्टी आहेत ना IT सेल मधली, हे वेगवेगळे बसून नुसते काय काय वेगवेगळ्या गोष्टी लोकांसमोर आतमध्ये टाकत असतात सोशल मीडियावरती. स्वतःच्या अधिकृत गोष्टींवरती टाकणार नाहीत, बाहेरून वेगवेगळ्या पसरवणार. यातली एक गोष्ट आमच्या हाताला लागली. दाखव रे ती. मोदी फॉर न्यू इंडिया, गरीबों को एक बेहतर जीवन देना मोदी जी के लिए एक नारा नहीं अभिमान है. कांग्रेस सिर्फ गरीबी हटाओ का नारा दे सकती है, कुछ कर नहीं सकती. पिछले 3 साल में 7.5 करोड़ लोग गरीबी से बाहर आए. फोटो बघताय,
बाजूला एका फॅमिलीचा फोटो बघताय, बोलव रे त्यांना. या इकडे. यांचा स्वतःचा घरातला त्यांचा फॅमिलीचा फोटो जो त्यांनी कुठेतरी फेसबुकवरती का कुठेतरी त्यांचा टाकला, तो उचलला आणि त्याच्यावरती मोदींचा फोटो छापून बाहेर स्प्रेड करतायत. त्यांच्या लावारिस कार्ट्यांना लाजही वाटत नाही. आपण कोणाचे फोटो उचलतोय, कोणाच्या जाहिराती करतोय, काय करतोय काही माहिती नाही. ही अख्खी 5 वर्ष अशी घालवली या लोकांनी. बघून घ्या, ओळख करून घ्या. या त्या हे ते दिसतंय तुम्हाला, ओळखता येत आहेत. बसा खाली बघा. किती खोटा प्रचार करायचा या माणसा, काय मर्यादा आहेत की नाही हो? बरं, हे एक साधं उदाहरण आपल्याला एक साधं सापडलं, अशी केवढी असतील. त्याला माहिती पण नसेल की आपला वापर होतोय. या गोष्टी करण्यासाठी या देशाने तुमच्या हातामध्ये बहुमत दिलं. इंदिराजींची हत्या झाल्यानंतर जवळपास राजीव गांधींना जे बहुमत मिळालं, त्याच्यानंतर 30 वर्षानंतर एका माणसाच्या हातामध्ये एक बहुमत आलं या देशामध्ये, आणि तुम्ही देशाची खोटं बोलत राहिलात. काही आवश्यकता होती का? मला जरा सांगा. या देशाने तुम्हाला भरभरून सगळ्या गोष्टी दिल्या होत्या, हातामध्ये सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. खोटं का बोलत राहिलात? मी त्यादिवशी माझ्या महाडच्या सभेमध्ये बोललो ना, ही 2 माणसं मला जी भेटायला आली, हे इथे मेक इन इंडियाचं एक मोठं तिकडे मुंबईमध्ये काय काय केवढं केलं होतं, मोठं एक्झिबिशन, तिकडे बँकांचे स्टॉल, इतर सगळ्या गोष्टी, आणि अख्खी सगळी सरकारी यंत्रणा कामाला लावली होती की जा पकडून आणा, MOU करायचेत, MOU बनवायचेत. अशी मला आपल्या कोकणामध्ये चिपळूणचे 2 जण मला भेटले. त्यातल्या एकाचा काहीतरी बेकरीचा व्यवसाय होता आणि एकाचा काहीतरी काजूचा होता ना, काजूचा काहीतरी व्यवसाय होता. सरकारी अधिकारी गेले त्यांच्याकडे, म्हणे की तुम्हाला किती पैसे पाहिजेत, तुम्हाला किती कर्ज पाहिजे. ते बोलले नकोय कर्ज मला. नाही म्हणे, कर्ज आता एवढं सगळं मेक इन इंडियाचं सगळं चालू आहे, तिकडे बँका वगैरे सगळे आलेले आहेत, ते तुम्हाला कर्ज द्यायला तयार आहे, त्यांच्याबरोबर आपल्याला MOU करायचं आहे. मग त्यांच्या मागे लागल्यावर ते मला त्यातले बेकरीवाले होते, ते बोलले की बरं ठीक आहे, मला मग 2 कोटीचं कर्ज द्या. आम्ही जाऊन किती जाणार. दुसरा बोलला बरं मला मग काही 3-4 कोटीचं 4 कोटीचं लोन द्या, नाही काही 3 कोटीचं लोन द्या. त्यांचे सह्या घेऊन MOU तयार केले. बाबांनो, जे MOU तयार केले गेले त्यातल्या एकाचा म्हणजे ज्याने सांगितले होते 2 कोटी रुपये द्या, त्याचा 200 कोटीचा MOU केला आणि दुसऱ्याचा 400 कोटीचा MOU केला. असे सगळे लाखो कोटींचे आकडे फुगवून या देशासमोर सांगितले की बघा 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 कसे लोक येत आहेत, कसा व्यवसाय करायचा म्हणतायत, आणि आता किती लाख कोटीचे इथे इन्व्हेस्टमेंट येणार आहे आणि किती लाख कोटी आपल्या इकडे गुंतवले जाणार आहेत. काही झालं नाही, सगळं खोटं. तो आमचा वैमानिक, काय रे नाव त्याचं, अमोल यादव, त्या बिचाराने, तो एक पायलट आपला मराठी मुलगा, त्याने विमान बनवलं, 6 सीटर का 8 सीटर विमान बनवलं, ज्याच्याबरोबर या तिथे MOU केला गेला. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तुला 185 एकर आम्ही पालघरला जमीन देतो,
35,000 कोटी रुपयांचा आम्ही तुझ्याबरोबर तुझ्या या व्यवसायामध्ये सगळे टाकतो. आज अमोल यादवची काय परिस्थिती आहे? आज अमोल यादव देश सोडून अमेरिकेला निघून चाललाय की इथे काही घडलं नाही, त्याच्या आयुष्यामध्ये काही होत नाहीये. तो इथून उठून अमेरिकेला निघून चाललाय. 2 कोटी लोकांना, बेरोजगार लोकांना रोजगार देणार होते हे दर वर्षाला. 2 कोटी लोकांना, याचा अर्थ 5 वर्षामध्ये 10 कोटी लोकांना. 10 कोटी लोकांना याचा अर्थ घरामध्ये 4 माणसं असतील साधारणपणे, 5 माणसं असतील, एक 20 कोटी लोक ज्यांची पोटं भरली असती. ज्याच्या हातामध्ये बहुमत दिलं तो माणूस खोटं बोलत राहिला. या देशामधले सगळे गुन्ह्यांचे आकडे वाढले. या देशामधले बलात्कार वाढले. नरेंद्र मोदींच्या काळामध्ये जे आता 14 ते 15, 15 ते 16, 16 ते 17 या काळामध्ये जेवढे बलात्कार या देशामध्ये झालेले आहेत त्याचा आकडा पाहता ह्याच्या आधी नाही झाले. आता शेवटचा आकडा जो आम्हाला सापडला 2016चा, मला असं वाटतं 16चा सापडला ना, 16चा, तो जवळपास 38,000 बलात्कार या देशामध्ये झाले. 38,000. आणि बाबा ना पुढची गंमत बघा, 2017 ते 2018 आणि 2018 ते 2019 याचा जो देशाचा रिपोर्ट येतो की मायग्रेशन कुठून कसं होतंय, या देशामध्ये गुन्हे किती वाढलेले आहेत, कुठे कुठे वाढले आहेत, कोणत्या प्रकारचे वाढले आहेत, या देशामध्ये बलात्कार कुठे कुठे वाढले आहेत, इतर जे सगळे रिपोर्ट येतात, गेली 2 वर्ष या सरकारने बंद करून टाकलेत, दाबून टाकलेत. तुमच्यासमोर आकडे आणायचेच नाहीत, पत्रकारांना आकडे द्यायचेच नाहीत, ते छापतील अशी कुठची गोष्ट करायचीच नाही. ज्या वेळेला यांनी नोटा बंद केल्या, ज्या वेळेला यांनी जीएसटी आणला, त्याच्यानंतर या देशामधले सगळे उद्योग डबघाईला आले. आज बघा ती जेट एअरवेज गेली इतकी वर्ष जी चालणारी आपल्या देशाची इतकी मोठी एअरलाईन आज बंद झाली. जवळपास त्यांचे 20,000 एम्प्लॉई आणि त्या कंपनीवरती अवलंबून असलेले इतर जे लोक असेच मिळून साधारणपणे 50,000 लोक बेरोजगार एका रात्रीत झाले. एका रात्रीत. बरं, जेट एअरवेज बंद होणार याच्या बातम्या गेले काही दिवस येत होत्या. पंतप्रधान कानेमध्ये आले, पंतप्रधानांनी ही गोष्ट का नाही थांबवली. इतके जण जर समजा बेरोजगार होणार असतील, इतके पायलट जर बेरोजगार होणार असतील, पंतप्रधान याच्यामध्ये का नाही पडले, आमचे अर्थमंत्री का नाही पडले, इतर लोक का नाही पडले, का ती बंद होऊ दिली, कोणाच्या घशात घालायची आहे, काय यांचं चाललंय मला कळतच नाही. देशाला पण कळत नाहीये की हा माणूस इतके देश फिरून आला कशासाठी. लहानपणी इच्छा होती का मोठा झाल्यावर विमानात बसीन आणि फिरीन. कशासाठी फिरलात तुम्ही? कुठचा 1.5 दमडा आला मला जरा सांगा. कोणाबरोबर कॉन्ट्रॅक्ट करत होतात? अनिल अंबानीला कॉन्ट्रॅक्ट कुठून मिळालं? आपली कुठची कंपनी? HIL ना, HIL एरोनॉटिक्स लिमिटेड. ज्या कंपनीकडे भारताची कंपनी, देशाची सरकारी कंपनी, ज्यांच्याकडे इतके लोक कामाला आहेत की जिकडे हे सगळे आजपर्यंत सगळे विमान आणि इतर सगळ्या गोष्टी तिकडे बनत होत्या, त्यांना काही न देता आज त्यांच्याकडे काम नाही आहे. पण ज्या माणसावरती 1,20,000 कोटीचं कर्ज आहे त्याला आमच्याकडे राफेलचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातंय. जे विमान साधारणपणे 600 कोटीचं विमान, 600 कोटीचं विमान आम्ही घेतोय कितीमध्ये? साधारणपणे 1500-1600 कोटीमध्ये. 1,000 कोटी जास्ती, 900,000 कोटी रुपये जास्ती.
अनिल अंबानीचा संबंध काय? अनिल अंबानीचा आजपर्यंत कधी विमान बनवलंय का? आणि आपल्याकडे सरकारी कंपनी ही असताना त्या सरकारी कंपनीला डावलून जर समजा तुम्ही यांना देणार असाल, त्याच्याबद्दल आम्ही बोलायचं नाही, विचारायचं नाही. यांचं एक बरं आहे, हेच सर्टिफिकेट वाटणार. इकडे तू काय म्हणणं आहे? हां, तू देशद्रोही, तू देशप्रेमी. मग इतके जवान मारले जात असताना ज्या वेळेला तुम्ही नवाज शरीफांच्या कडे जाऊन ज्या वेळेला केक कापता आणि त्याला केक ज्या वेळेला भरवता, आम्ही तुम्हाला काय म्हणायचं? देशद्रोही म्हणायचं का देशप्रेमी म्हणायचं? एका गोष्टीचा हा माणूस उत्तर द्यायला तयार नाहीये. आणि मी तुम्हाला आठवत असेल, मी मागे बोललो होतो, 2015ला बोललो होतो मी की निवडणुकीच्या तोंडावरती नरेंद्र मोदी एक युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील. माझ्या एका पत्रकार परिषदेत बोललो होतो मी. जी झाली, जी केली, जो एक विषय उभा राहिला, ज्या पुलवामामध्ये आमचे 40 जवान शहीद झाले, एक RDX ने भरलेली गाडी आली आणि ती आमच्या जवानांची एक गाडी उडवून दिली. 40 जण एका क्षणात मेले, एका क्षणात शहीद झाले. पुढे काय सांगितलं गेलं? तिकडचे राज्यपाल काय सांगतात, काश्मीरचे काय, त्यांनी काय सांगितलं होतं? इंटेलिजन्स फेल्युअर आहे म्हणे. इंटेलिजन्स फेल्युअर तुम्हाला अगोदर कळवलं होतं, यांना अगोदर सांगितलं होतं की ज्या रस्त्याने या गाड्या जाणार आहेत तो रस्ता पहिल्यांदा नीट व्यवस्थित सॅनिटाईज करा, तिथे बॉम्ब ब्लास्ट होण्याची शक्यता आहे. आहे का रे ती नोटीस? दाखव. हे बघा, हे खाली लिहिलंय त्यांनी. आणि काय IED म्हणजे हे त्यांचं ते काय RDX वगैरे सारखे बॉम्ब असतात, त्याच्यासाठी तो वापरलेला तो शब्द आहे की पहिल्यांदा तुम्ही तो रस्ता सगळा क्लीन करून घ्या, साफ करून घ्या. नाही ऐकले. त्यांना हेही सांगितलं होतं की ते काय CRPFचे जे जवान जाणार आहेत त्यांना तुम्ही एअरलिफ्ट करा, हेलिकॉप्टरने पाठवा. हेही अगोदर सांगितलं गेलं होतं, नाही केलं गेलं. त्यांना गाडीनेच पाठवलं आणि तो ब्लास्ट झाला. ते गेले. किती तारखेला झालं ते? 14 तारखेला. तो आहे का रे फोटो? तो नाही, मोदींचे कपडे घातलेला. चौदा तारखेला पुलवामा घटना घडली. आमचे 40 माणसं, 40 जवान आमचे शहीद झाले. या 14 तारखेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वेगवेगळ्या कार्यक्रमातले फोटो टेलिग्राफने छापले. मला बाजूला रे, हा 15 तारीख, 14ला पुलवामा झाले. हा 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 20चा फोटो बघा. आमच्या पंतप्रधानाच्या चेहऱ्यावरती कुठेतरी ते जवान गेल्याचं दुःख आहे का जरा सांगा. एका तरी फोटोमध्ये तुम्हाला कुठेही हा माणूस दुःखी दिसतोय का सांगा. कपडे बघा. म्हणून मी त्या दिवशी म्हटलं ना, हे असले कपडे घालून फिरणारा आमचा पंतप्रधान असेल तर हा फकीर कसला, हा बेफिकीर. आणि आज तुम्हाला सांगण्यासाठी काही राहिलं नाही, उरलं नाही. आज तुम्हाला सांगण्यासाठी काही उरलं नाही, म्हणून आज तुम्ही जवानांच्या नावाने मतं मागतात. मी माझ्या अनेक भाषणांमध्ये, म्हणजे सगळी जी भाषणं आहेत ह्याच्यामध्ये काही ज्या क्लिप्स आहेत
या मी कायम सगळ्या मी माझ्या जाहीर सभांमध्ये दाखवणार. तुम्ही विसरताच कामा नये मतदान होईपर्यंत. हा महाराष्ट्र विसरताच कामा नये. रोज तुम्हाला दाखवणार, विसरू नका. बघा बघा काय म्हणताय हा माणूस. आज पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या नावाने हे मतं मागतायत. एअर स्ट्राईक केलेल्या पायलटांच्या नावाने मतं मागतायत. ऐका, मैं आपसे कहना चाहता हूं मेरे देश के फर्स्ट टाइम वोटर को, आप भी संकल्प कीजिए कि पहला वोट आपका, जो आपके जीवन की ऐतिहासिक घड़ी है, आपके जीवन पर याद रहेगा कि पहला वोट कब डाला, कहां डाला, कौन सा चुनाव था, किसको डाला, ये जीवन भर याद रहने वाला है. हर किसी को पहली घटना याद रहती है. मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को, क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए, उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? जवानांच्या नावाने मतं मागतायत आणि तेही पुढे कशा प्रकारे किती म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये किती निर्लज्ज प्रश्न विचारावेत. प्रश्न बघा काय पुढचा, की शेतकऱ्यांच्या नावाने शेतकरी जे आत्महत्या करतायत त्यांच्या नावाने राजकारण चालतं, मग जवानांच्या नावाने राजकारण केलं तर काय फरक पडतो. ऐका, किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं. ये कैसे हो सकता है? किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं. ये कैसे हो सकता है? काय बोलतोय माणूस. आणि एखाद्या सरकारमध्ये ज्या वेळेला शेतकरी आत्महत्या करतात त्यावेळेला विरोधी पक्ष प्रश्न विचारतो की इतक्या आत्महत्या कशा झाल्या. सरकारमध्ये ज्या वेळेला या प्रकारचे जवान शहीद होतात त्यावेळेला सरकार म्हणते की आम्ही त्या शहीद जवानांच्या नावाने मतं मागू म्हणून. मला आजही आठवते अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये, एनडीएच्या त्या काळामध्ये ज्या वेळेला कारगिल झालं, अटल बिहारी वाजपेयींनी कधी बाजार नाही मांडला कारगिलचा. आज काय या दोन माणसांनी देशाची परिस्थिती करून ठेवली हो. सुप्रीम कोर्टाचे जजेस रस्त्यावरती येतात आणि पत्रकार परिषद घेतात आणि सांगतात की या देशातली लोकशाही धोक्यात आहे. 1947 सालापासून आज 2019 सालापर्यंत आजपर्यंत या देशामध्ये अशी कधी घटना घडली नाही की सुप्रीम कोर्टचे जज येऊन सांगतायत की लोकशाही धोक्यात आहे. म्हणजे असं काय झालं होतं. या देशामध्ये एका जजचा खून होतो, लोया नावाच्या एका जजचा खून होतो आणि ते सगळं खून बिन हे सगळे प्रकरण झाल्यावरती ज्या वेळेला ती कोर्टात केस उभी राहते त्यावेळेला त्याच्या संशयाची सुई ही अमित शहांकडे जाते. काय बोलायचं या देशाला. जे लोक काही ह्यांच्याबद्दल बोलायला जातील, काही करायला जातील, त्यांच्यावरती ईडीच्या केसेस टाकायच्या, त्यांच्यावरती सीबीआयच्या रेट्स टाकायच्या, त्यांच्यावरती इन्कम टॅक्सच्या रेट टाकायच्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहाना पण मला सांगायचंय, तुम्ही पुढे विरोधी पक्षातच जाणार आहात तेव्हा बाकीच्यांकडनं रेड पडतील ना, केसेस होतील ना. मी तुम्हाला आज सांगतो, मी माझ्या गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की नोटबंदी, या नोटबंदीची ज्या वेळेला इन्क्वायरी निघेल ना त्यावेळेला 1947 सालानंतरचा सगळ्यात मोठा स्कॅम हा या देशातला ठरेल.
सगळ्यात मोठा स्कॅम या देशातला ठरेल. मी आज जो काही प्रचार करतोय या दोन माणसांसाठी, ही दोन माणसं या देशावरचं संकट आहेत. मी भारतीय जनता पक्षाला मत देऊ नका सांगतोय, कारण त्यांना मत देणं म्हणजे या दोघांना मत देणं. युतीमधला शिवसेना हा त्यांचा जो पक्ष आहे, बरोबरचा पक्ष आहे, त्यांनाही मत का देऊ नका, म्हणजे त्यांना मत देणं म्हणजे ह्या दोघांना मत देणं आहे. पण अर्थातच वारे फिरलेलेच आहेत, मुकेश अंबानी बोललेलेच आहेत, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आता क्लिअर झालेल्याच आहेत. मला आपल्याला सगळ्यांना एवढीच गोष्ट सांगायची आहे. मी त्या दिवशी माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी म्हटलं होतं, काळजावरती दगड ठेवा, परंतु ही माणसं दोन परत या देशाच्या राजकीय क्षितिजावरती तुम्हाला आपल्याला दिसता कामा नयेत. ही या देशाला धोका आहे. ही निवडणूक ही या देशामध्ये लोकशाही राहणार का या देशामध्ये हुकुमशाही येणार याच्यासाठीची निवडणूक आहे. तुम्हाला या देशामध्ये जर लोकशाही टिकवायची असेल तर यांना सर्वांना बाजूला करणं आत्ताच गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून मी या प्रचारसभा घेतोय, प्रचारसभा करतोय. माझी उद्या भांडुपला सभा आहे, त्याच्यानंतर पनवेलला आहे, त्याच्यानंतर शेवटची सभा माझी नाशिकला आहे. पण आज मी तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी आलेलो आहे की ह्या सगळ्या गोष्टी विसरू नका. मतदानाच्या दिवशी तुम्ही विसरू नका की हे संकट या देशावरचं दूर हो, एवढीच फक्त मी एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर ही सभा आपली संपेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. माझी सर्व बांधवांना विनंती आहे की इथे ज्या माता भगिनी आलेल्या आहेत त्यांना सर्वप्रथम जाण्यासाठी आपण रस्ता करून द्यावा. धन्यवाद. कार्यकर्त्यांना विनंती, महिलांना त्या बाजूने जागा करण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जावं.